मतदान सुरू होण्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन मतदार केंद्रावरती गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे। उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठीच खुर्च्या नाहीयेत, त्यामुळे चक्क बसण्यासाठी जमिनीवरती गाद्या टाकण्यात आल्या आहेत आणि त्यावरच आक्षेप घेण्यात आलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन मतदान केंद्रावर मतदानापूर्वीच थोडा गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतं, कारण या ठिकाणी जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत त्यांना बसण्यासाठी आतमध्ये खुर्च्या नाहीये आणि गाद्या टाकण्यात आल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे काही आक्षेप देखील या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। इथले काही लोक आहेत त्यांच्याशी आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू। काय तुमचा आक्षेप आहे, काय तुमचं म्हणणं आहे? आम्ही लोकप्रतिनिधी जे लोक जे निवडलेत त्यांच्यासाठी खुर्च्या मागितल्यात, हे म्हणते खाली गादीवरती बसा, खुर्च्या अधिकाऱ्यांना आम्हाला दिले नाही। म्हणजे जे उमेदवारांचे प्रतिनिधी त्यांना बसण्यासाठी खुर्च्या गादीवर बसा म्हणतात। असं पहिल्यांदाच होतंय? पहिल्यांदाच होतं यात। आपण बघतोय की या ठिकाणी गाद्या देखील टाकण्यात आलेल्या आहे आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही सगळी सोय स्थानिक जे प्रशासन आहे त्यांनी केलेली आहे आणि अशा पद्धतीने मतदान केंद्राच्या आतमध्ये गाद्या टाकण्यात आल्या आहेत, ज्यावर उमेदवारांचे प्रतिनिधी यांना बसण्याची सोय करण्यात आली। त्यामुळे कुठेतरी उमेदवारांनी देखील आक्षेप घेतलेला आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात या ठिकाणी थोडासा गोंधळाचं वातावरण देखील पाहायला मिळतं। आता या सगळ्या गोष्टीवर प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, मात्र उमेदवारांनी या सगळ्या गोष्टीवर आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर।